तुळजापूर तालुक्याच्या सभापतीपदी तुमची निवड झालेली आहे. सभापती म्हणून तुमचं पहिलं प्राधान्य काय असेल? बघा, या तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, अर्चनाताई, या जिल्ह्यातील अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि आमचे युवा नेते मल्हारदादा पाटील, सुनीलजी जवाहर आणि माझ्याबरोबर आलेले सर्व निवडून नवनिर्वाचित सदस्य पंचायत समिती, त्या सर्वांना या तालुक्यातून भरघोस अशा मतानं राणादादांच्या कार्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप मोठ्या मताधिक्यानं विजयी केले. आणि त्यासाठी आम्ही दादांच्या माध्यमातून दादांचं जे विजन आहे ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामुळे वेगवेगळ्या आघाडीवर काम करावं लागणार आहे. गोरगरिबासाठी प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा जाईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम. महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि युतीचं सरकार जे आहे, त्या महायुतीचं सरकार, त्याच्या माध्यमातून नुकतीच आता शेतकऱ्यासाठी एक कर्जमाफी, एक गोड बातमी आपल्या शेतकऱ्यासाठी मिळालेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे, आपल्या मुख्यमंत्र्यांचे, मंत्रिमंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.